पद्धतीने युपीमध्ये 50% खासदारांची संख्या वाढणार आहे, अगदी त्याच पद्धतीने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये देखील वाढणार आहे, ही काळजी या विधेयकामध्ये घेतली होती. तर ह्यो गायबान्या लोकांना चुत्या बनवतोय. जे विधेयक त्याच्या हातात आहे तेच विधेयक माझ्या पण हातात आहे. फक्त हे विधेयक मी वाचले आणि यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मेसेज वाचले. तर मी या बिलाचा सर्व डाटा एआयला टाकला आणि जे बी ह्यो गायबान्या बोलला ते प्रश्न मी एआयला विचारले. तर होती का तरतूद? उत्तर बघा, मूळ मसुद्यात अशी कोणतीही लेखी तरतूद नव्हती. ऐका सर, सगळ्याच राज्यामध्ये 50% खासदार वाढवण्याची तरतूद या विधेयकामध्ये होती, परंतु दुर्दैवाने आपण त्याच्याकडे डोळे झाकतो. दुसरं उत्तर, या विधेयकामध्ये सरसगट सर्वच राज्यांमध्ये 50% खासदार वाढण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नव्हती. लोकसंख्येच्या नुसार डिलिमिटेशन नंतर महापौर महोदय दक्षिणेतल्या राज्यांची संख्या घटेल असा खोटा अपप्रचार आकडेवारी सांगतो. महापौर महोदय, कर्नाटकामध्ये आता 28 खासदार आहेत. डिलिमिटेशन नंतर या ठिकाणी 42 खासदार होणार आहेत. मी आंध्र प्रदेशची आकडेवारी देतो, 35 खासदार आहेत. आता 35 नंतर 38 खासदार होणार आहेत. त्याच्यानंतर तेलंगणाचं उदाहरण घ्या, विरोधी पक्षनेता 17 खासदार होते, 26 खासदार होणार आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 39 खासदार आहेत, 59 खासदार होणार आहेत. बिलात असं कुठंच नाहीये. तर यांनी ही आकडेवारी अंदाजित लोकसंख्येच्या आधारावर प्रस्तावित जागा म्हणून घेतली. संविधानात प्रस्तावित जागा नावाची संकल्पनाच नाहीये. बाकी 2011च्या लोकसंख्येच्या आधारावर उत्तरेच्या राज्यांच्या जागा बघू. यूपी 80 वरून 138, बिहार 40 वरून 72, मध्य प्रदेश 29 वरून 48. हे आकडे बघा तुम्ही, सत्तेचा खेळ खेळायला किती भारी. तामिळनाडूला जाऊन तोंडाचा काळा मेकअप करून प्रचार करायची गरजच नाही ना, कारण एका गोपट्ट्याच्या राज्यामध्ये एका तामिळनाडू एवढ्या जागा वाढते. मग इकडंच मशरूम खायचं, मसाज करायची, गुलाबी तोंड ठेवायचं, राष्ट्र के नाम संबोधन द्यायचं, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची गरज नाही. बाकी हे ज्या प्रस्तावित जागा यूपीसाठी 120 म्हणताय आणि तामिळनाडूसाठी 59 म्हणताय, पण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्या 145च्या आसपास यूपीसाठी जातात आणि तामिळनाडूसाठी 59 धरून चाला. पण उद्या यूपीतून कोणीतरी ह्या डिलिमिटेशनच्या विरोधात कोर्टामध्ये जाईल आणि मग 2024च्या किशोरचंद्र राठोड वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जर डिलिमिटेशनचा आदेश हा मॅनिफेस्टली आर्बिट्ररी, मलाफाईड किंवा संविधानाच्या मूल्यांचं उल्लंघन करणारा असेल तर त्याचावाला ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. आणि मग ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी जज कोण असेल? ह्या जज. मग कलम 81(2) नुसार प्रस्तावित जागा आणि असमान प्रतिनिधित्व देणे हे संविधान विरोधी आहे. कारण संविधानामध्ये एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य म्हणजे प्रत्येक खासदारामागं समान लोकसंख्या असावी. जरी संसदेला कायदा करण्याचा अधिकार असला तरी. आम्ही बी संविधान वाचतो बन्या भाऊ. भारतीय जनता पार्टीला फायदा होण्यासाठी अशा पद्धतीच्या कुठल्याही विधेयकाची गरज नाही. 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. तर बोल घेवड्या, 2024ला 98 कोटी सगळे मतदार होते, त्यातले 66% मतदानाला आले म्हणजे 65 कोटी. त्याच्यातल्या 23.5 कोटी लोकांनी भाजपला मत दिलंय. मग 140 कोटीचे नाकाने कांदे नका सोडू. लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नाही पाहिजे यासाठी काँग्रेसला कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करण्यापर्यंत पार केला होता. निवडणूक आचारसंहितेच्या काळात अचानकपणे तुम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यावर 2 हप्ते लाच म्हणून टाकून द्याल मतदानाचा फायदा होण्यासाठी. त्याच्या विरोधात काँग्रेस कोर्टात गेली. ज्यांना चंद्रपूरमध्ये आपले नगरसेवक सांभाळता आले नाहीत ते मणिपूरच्या गप्पा मारतायत. किती मूर्ख आहे बघा. चंद्रपूर आणि मणिपूरचा काय संबंध आहे? मणिपूरमध्ये काय घटना झाली? महिलांचे रेप, नग्नधिंड, हिंसा, जाळपोळ, आंदोलन आणि ते आता पण चालू आहे. आणि हा बधीर ह्या 2 गोष्टीचं कंपॅरिझन करतोय, चंद्रपूरचे नगरसेवकाचं आणि मणिपूरच्या याचं. तर भाजपमध्ये नवा आलाय बन्या, तर खरं बोलून बी करिअर होऊ शकतं. तर लोकांनो, जोपर्यंत सत्य कपडे घालत असतं तोपर्यंत हे खोटं जग फिरून येत राहतं. पण आता वेळ आली आहे खऱ्याला फिरवायची. तर बळजबरी का होईना हा व्हिडिओ शेअर करा आणि या बन्यापर्यंत गेला पाहिजे. बोल घेवड्या बन्याला एक्सपोज करा. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.